रुद्र हॉस्पिटलमधून त्याच्या ऑफिसमध्ये आला. लाऊची आठवण त्याला अस्वस्थ करत असल्यामुळे कामात त्याचं मन लागत नव्हतं. खुर्चीत रेळून डोळे बंद करून बसला तो. अस्वस्थ मनाला शांत करू पाहत होता. संध्याकाळी काहीतरी मनात आलं त्याच्या आणि तो मोठ्याने बोलला, "मॉम." मॉमला नक्कीच माहीत असेल ती कोण आहे, तिचं नाव काय आहे, कुठे राहते ती. तसंही मॉम आणि माझ्या परवानगीशिवाय घरी कोणीच येऊ शकत नाही. मला तर तिच्याबद्दल काहीच माहिती नाही. मॉमला नक्कीच माहिती असणार. बोलून तो ताडकन उभा राहिला. हातातील ब्रँडेड वॉचमध्ये पाहिलं तर 7:30 वाजलेले. स्वतःशीच म्हणाला, मॉम तिच्या ऑफिसमधून घरी जायला निघाली असेल. मी घरीच जातो मॉमला भेटायला. मॉम सांगेल मला ती मुलगी कुठे भेटेल. बोलून तो त्याच्या ऑफिसच्या केबिनमधून बाहेर पडला. सुशीला देवी घरी आज थोड्या लवकर आलेल्या. त्या त्यांच्या रूममध्ये पुस्तक वाचत बसलेल्या. मॉम मॉम तो मोठमोठ्याने आवाज देत सुशीला देवींच्या रूमकडे झपाझप पावलं टाकत येत होता. सुशीला देवी यांच्या कानावर रुद्रचा आवाज पडला तशा त्या अतिशय आनंदित झाल्या. त्या बोलल्या, रुद्र मला आवाज देत आहे, तो मला मॉम बोलत आहे. हाच एक शब्द त्याच्या तोंडून ऐकण्यासाठी मी तरसत आहे. त्या लगेच खुर्चीतून उठून पटापट त्यांच्या रूमबाहेर येतात. समोर रुद्रला पाहून त्या हसत त्याला बोलतात, रुद्र तू मला मॉम आवाज दिलास. तुझा माझ्या विषयीचा सर्व गैरसमज दूर झाला ना. पण रुद्रचा चेहरा निर्विकार होता. मॉम तसं काही नाही. चेहऱ्यावर कोणतीच भावना उमटू न देता तो बोलला. तसा सुशीला देवींचा चेहरा नाराजीने लगेच पडतो. रुद्र पटकन बोलतो, मॉम आपल्या घरी आलेली ती मुलगी कोण होती. सुशीला देवी यांना माहिती होतं रुद्र कोणत्या मुलीविषयी बोलतोय ते. तरी त्या त्यांना काहीच कळलं नाही असं दाखवून बोलल्या, कोणती रे मुलगी. मॉम मला माहिती आहे तू असंच काहीतरी बोलशील म्हणून मी तिचा फोटो दाखवतो तुला. बोलून तो मोबाईलमधील फोटो दाखवून ही मुलगी बोलतो. सुशीला देवी फोटो पाहून बोलतात, अरे ही का मुलगी. ही तर लगेचच गेली आपल्या घरातून निघून. तिला तर मी विसरून सुद्धा गेली. तू का विचारतोस तिच्याबद्दल. ते तुझ्यासाठी इम्पॉर्टंट नाही. ती लगेच नव्हती गेली आपल्या घरातून निघून. जवळजवळ 1 आठवडा ती आपल्या घरात राहत होती. कोण होती ती मुलगी आणि आता कुठे गेली. रुद्र तू का विचारत आहेस तिच्याबद्दल ते तर कळू देत मला. मी म्हटलं ना मॉम तुझ्यासाठी महत्त्वाचं नाही ते. तुझ्याकडून मला खरं ऐकायचं आहे. तू सांगणार आहेस का मला. नसेल सांगणार तर तिला शोधणं माझ्यासाठी अवघड नाही. आता जरी ती मला सापडत नसली तरी एक ना एक दिवस ती मला सापडणारच आहे. तू सांगते का मी जाऊ. त्या शांत उभ्या होत्या म्हणून तो जायला वळला तशा सुशीला देवी म्हणाल्या, रुद्र काही दिवसांपूर्वीची गोष्ट आहे ती. मी ऑफिसमधून घरी येत होती तेव्हा ती अचानक माझ्या कारसमोर आली. तापाने फणफणत होती ती मुलगी. भर पावसात ओली चिंब झाली होती. खूप अशक्त होती. चक्कर येऊन पडणारच होती तर मी तिला आधार दिला, सावरलं तिला आणि कारमध्ये बसवलं. पण तापामुळे तिला कशाचं म्हणून भान नव्हतं. ती तिच्या घरचा ॲड्रेस सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती तेव्हा. म्हणून मग मी तिला आपल्या घरी घेऊन आलेली. त्या बोलतच होत्या तर रुद्र बोलला, ते सर्व ठीक आहे. ती आता कुठे भेटेल ते सांग. नाही माहिती त्या बोलल्या. असं कसं माहिती नाही. तिने काहीतरी सांगितलं असेल ना जाताना. ती कुठे चालले ते तुला. तसं ती बोलली होती मला की ती तिच्या गावी जाणार आहे ते. पण मी जास्त काही नाही विचारलं. मी तिला मदत केली माणुसकीच्या नात्याने. पण तिच्या पर्सनल लाईफविषयी जास्त जाणून घ्यावंसं नाही वाटलं मला. ती मला धन्यवाद बोलून गेली निघून. त्या पलीकडे काहीच नाही. बस इतकंच. सुशीला देवी खोटं बोललेल्या रुद्रला. कारण नशेत रुद्र बडबडलेला तेव्हाच त्यांना कळलेलं रुद्रला लावू आवडते ते. पण लावण्यासारख्या गुणी सोज्वल मुलीची गाठ त्यांना त्यांच्या रूढ रुद्रसोबत होऊ द्यायची नव्हती. एक आई म्हणून रुद्रविषयी त्यांना सगळंच माहीत होतं. म्हणूनच तो त्यांचा कितीही लाडाचा असला तरी. रुद्र सरळ निघून त्याच्या रूममध्ये येतो. स्वतःशीच बोलतो, मॉम मला असं का वाटत आहे की तू माझ्यापासून नक्कीच काहीतरी लपवतेस. शिवाने रुद्रच्या मोबाईलवर पाठवलेला तिचा फोटो तो वेड्यासारखा पाहत होता. तू या रुद्रच्या मनात बसलेस. एक ना एक दिवस नक्कीच तू माझ्याजवळ असशील. तू कुठेही असलीस तरी मी शोधेल तुला. फोटोत पाहत तो शांत हळू आवाजात बोलतो आणि तिचा फोटो पाहत त्याचा कधीतरी उशिरा डोळा लागतो. दुसऱ्या दिवशी शिवा
सकाळीच त्याच्या बेडरूमच्या दारावर टकटक करतो. कमीन, तो बोलतो. शिवा आत येतो. तेव्हा रुद्र खिडकीतून बाहेर पाहत असतो. चेहऱ्यावरून तो कितीही शांत दिसला तरी त्याच्या डोक्यातले विचार काही केल्या बंद होत नव्हते. शिवा त्याला आवाज देतो. बॉस, कुठलीच इन्फॉर्मेशन मिळत नाहीये. शिवा बोलला तरी रुद्र एकदम शांत होता. यावेळी त्याच्या डोक्याचा आणि मनाचा थांगपत्ता लागणं कोणाला शक्य नव्हतं, पण त्याच्या मनात तिच्याशी खूप कनेक्ट असल्याची भावना होती. बॉस, उद्या ते मॉलच्या मीटिंगसाठी फॉरेन क्लायंट येणार आहेत. नवीन प्रोजेक्टची डील सुद्धा फायनल करणार आहेत. काय करायचं उद्याच्या मीटिंगचं? शिवाने हळू आवाजात विचारलं रुद्रला. कारण आता त्याचा मूड ठीक नसणार हे माहीत होतं शिवाला. रुद्र मीटिंग अटेंड करेल की नाही म्हणून शिवा विचारत होता रुद्रला. रुद्र म्हणाला, शेड्यूल पाठवायला सांग रिचाला. त्याने शिवाकडे न पाहता सांगितलं. शिवाला जायला सांगितलं. शिवा जाताच रुद्र पुन्हा लाऊच्या विचारात गढून गेला. मॉम जर खरं बोलत असेल तर ती मुंबईतच नसेल. कोण आहेस तू? तू या रुद्रवर एवढी हवी झालीस, तुला तर मी शोधणारच आहे. काहीही झालं तरी. रुद्रने मनात पक्का विचार केला. आजकाल त्याला तिच्या विचारात व्यवस्थित झोपच येत नव्हती. त्याचे डोळे तर तरसले होते तिला पुन्हा समोरासमोर पाहायला. काहीही करून तिला शोधायचं इतकंच टार्गेट त्याने फिक्स केलं होतं. आता दिवस सरत होते. आज रविवार असल्यामुळे लावू आणि पायल उशिरापर्यंत झोपलेल्या. त्यांच्या रूमपासून 2-3 रूम सोडून पार्वती काकू राहत होत्या. आज त्यांच्या अवीला पण सुट्टी होती. त्यांच्या मनात एकच विचार चालू होता, तो असा की आज तरी त्यांच्या अवीने पायलच्या मैत्रिणीला लाऊला पाहावं. तसा योग त्यांना घडवून आणायचा होता. पण कसा, याचाच विचार करत होत्या त्या. उशिरा उठून दोघीही फ्रेश झालेल्या. लाऊ, चल ना चौपाटीला फिरायला जाऊयात. तिकडे मुंबईची फेमस पाणीपुरी आणि भेळ खाऊ घालते मी तुला. मी नाही ग पायल कधी अशा ठिकाणी गेले. तू चल ग, जास्त विचार नको करूस. तोही मी सोबत असताना. मग संध्याकाळचं डन, पायल बोलते. लाऊ शांत असते तरीही. अगं लाऊ, घरात बसून तुला मुंबई कशी कळेल? तुला मुंबई कळण्यासाठी घरातून बाहेर पडावंच लागेल. अगं पण पायल, मला ना जिकडे तिकडे असणारी गर्दी पाहून खूपच भीती वाटते आणि कंटाळा पण येतो. गर्दीतून कुठे जायचं म्हटलं तर नकोच वाटतं बघ मला. रोज जातोच आपण गर्दीतून ऑफिसला. आज एक दिवस सुट्टी आहे तर आराम करू ना. आराम नाही जमणार, पायल बोलते. तुला यावंच लागेल आज माझ्यासोबत, नाही तर आपली मैत्री संपली असं समज. अगं काही काय बोलते पायल तू? लगेच मैत्री संपवते? हो, मी अशीच आहे. तुला मी नसेल आवडत तर तसं सांग. बरं ठीक आहे, जाऊ संध्याकाळी आपण चौपाटीवर. लावू बोलते. तशी पायल तिला हसतच बोलते, ये हुई ना बात. आता कशी तयार झालीस? लावू, मला खूप भूक लागली आहे. दुपारचा 1 वाजला तरी आपण काहीच नाही खाल्लं. पटकन तू बनव ना काहीतरी. हो, मी बनवते, लावू बोलते आणि ती किचनमध्ये जाते. तेव्हाच काकू येतात. दारावर टकटक करतात. बोलतात, पायल उठलात का? हो काकू, पायल बोलते. काकूची नजर लाऊला शोधत असते. ती किचनमध्ये असते म्हणून काकूंना दिसत नाही. ती तुझी मैत्रीण नाही दिसत, काकू बोलतात. कोण? लाऊ का? ती आहे ना किचनमध्ये. तुम्ही काही बनवलं नसेल तर आज या माझ्या घरी जेवायला, काकू बोलल्या. नाही नको काकू, पायल लगेच बोलते. अगं आज पुरणपोळ्या बनवलेत, अवीला खूप आवडतात म्हणून. मागच्या 2 संडेला त्याला सुट्टी नव्हती. खूप दिवसांनी आज घरी आहे तो. पुरणपोळ्या तुमच्या दोघींसाठी सुद्धा बनवलेत मी. मी सकाळी नाही सांगायला आली तुला. मला माहिती होतं आज सुट्टी असल्यामुळे तुम्ही लवकर उठणार नाही ते. काकू, आम्ही आत्ताच उठलोय. लाऊ बनवते जेवण. तुम्हाला उगाच कशाला त्रास? त्यात कसला त्रास? किती असं खाणार आहात तुम्ही? चला मी ताटं घेते. तुझी मैत्रीण काय नाव म्हणालेलीस तू? हां, लावण्या ना. लाऊ, तूही ये बरं पायलसोबत माझ्या घरी जेवायला. तू नको काही बनवू. आता वाजलेत बघ किती, 1:30 वाजला. बोलून काकू निघून गेल्या. तशी लाऊ किचनमधून पायल जवळ आली. पायल, अगं या काकू सारख्या मागेच लागलेत. काही ना काही बहाणा करून येतात त्या. हो ग, पण खूप चांगल्या आहेत तशा त्या स्वभावाने. लाऊ, मी इथे राहायला आल्यापासून त्यांनी माझी बरीच मदत केली ग. मुलीसारखा जीव लावतात बघ त्या मला. माझे आईवडील जरी दूर असले तरी काकूंचा खूप आधार वाटतो बघ मला इथे राहताना. मग कसं त्यांना तोडून बोलायचं? नाही ना आपण तोडून बोलू शकत त्यांना काही. वयाने पण त्या किती मोठ्या आहेत.
तसं नव्हतं पायल मला बोलायचं, पण आपण त्यांच्या घरी जेवायला जाणं जरा विचित्रच वाटते मला, लावू बोलते. आता त्यांनी बोलवलं आहे तर चल माझ्यासोबत. नाही गेलो तरी बरं नाही दिसत ते. त्यांनी खूपच आग्रह करून बोलवलंय आपल्याला. चल जाऊया. त्यांचा मान राखण्यासाठी थोडंसं खाऊ आणि येऊ लगेच. लावू काही न बोलता पायल मागे चालते. त्या दोघी काकूच्या घरी येतात. काकूने ताटं वाढलेलीच असतात. त्या अवीला फोन लावत असतात. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे तो तिथे जवळच चाळीतील मुलांसोबत बोलत बसलेला. आई, एकच मिनिट आलो, तू जेवण वाढ, अवी बोलतो. जेवण वाढलंय ते थंड होण्या अगोदर ये. पायल सुद्धा आले तुझ्यासोबत जेवायला बोलून काकू फोन कट करतात. पायल, लावू, बसा ना तुम्ही. काकू अवीच्या बाबांना बेडवर जेवणाचं वाढलेलं ताट आणि पाणी देतात. लावू हळुवारपणे तिची नजर संपूर्ण घरभर फिरवते. चाळीत जरी असलं तरी खूपच छान घर होतं काकूचं. त्या राहत होत्या ती एक साधीशी 4 भिंतींची खोली होती, पण काकूचं घर मोठं आणि सजवलेलं होतं. घरात सर्वच वस्तू दिसत होत्या. त्याचवेळी दारातून त्याने आवाज दिला, आई, आलो ग मी. तसं पायल आणि लावूने वळून दाराकडे पाहिलं. त्याने पायलकडे पाहिलं, पण त्याची नजर लावूवर पडली आता. लावूही त्याच वेळी त्याच्याकडे पाहत असल्यामुळे दोघांची एक नजर झाली. 25 ते 26 वर्षांचा असेल अवी. दिसायला गोरापान, नाकीडोळी नीटनेटकी, खूपच हँडसम, रुबाबदार पर्सनॅलिटी असणारा तो तरुण म्हणजे अवी निंबाळकर. पार्वती काकूचा एकुलता एक मुलगा एका चांगल्या कंपनीत कामाला होता. पिक्चरमधल्या हिरोला पण मागे पाडेल इतका हँडसम, रुबाबदार होता तो. चाळीत राहत असला तरी चाळीतील त्याचं ते स्वतःचं घर होतं. निंबाळकर कुटुंब म्हणजे आई वडील आणि मुलगा असं छोटंसं कुटुंब. साध्याशा पंजाबी ड्रेसमध्ये त्याच्या घरात उभ्या असलेल्या लावूवर आता त्याची नजर पडल्याने तो त्याची नजर तिच्यावरून हटवत नव्हता. तो पापणी न लावता तिला बघतच बसला. किती साधेपणा असलेलं निखळ सौंदर्य तो पाहत होता. अरे अविदादा, कुठे होतास? पायल बोलली त्याला तशी त्याची तंद्री भंगते. पायल, अगं इथेच बाहेर मैदानात मुलांसोबत होतो. खूप दिवसांनी दिसतेस. अवीने लावण्याकडे एक नजर टाकत पायलला म्हटलं, कशी आहेस? एकदम मस्त. ही माझी मैत्रीण लावण्या, माझी रूममेट आहे. आम्ही एकाच ठिकाणी जॉब करतो, पायल म्हणाली त्याला. तसं अवीने लावूकडे पाहत म्हटलं, अच्छा. तेव्हाच लावण्यानेही त्याच्याकडे पाहिलं. तो तिलाच पाहत होता ते पाहून तिने पटकन खाली मान घातली आणि तिची ती लाजाळू नजर अवीच्या मनात हुरहुर देऊन गेली. पहिल्याच नजरेत तिच्या जणू एकतर्फी प्रेमात पडला तो. अरे अवी, जा पटकन हात पाय धुवून ये, काकू म्हणाल्या त्याला. हो आई, बोलून तो पटकन हात पाय धुवून जेवायला येऊन बसला. त्या दोघी जेवायला बसलेल्या. लावण्याला खूप संकोच वाटत होता तिथे जेवताना, म्हणून ती थोडंसं जेवते. अवी तर जेवताना चोरून चोरून सतत लावूकडे पाहत होता. जेवण झाल्यानंतर पायल बोलली, चला काकू, येतो आम्ही, असं म्हणून दोघी तिथून निघून गेल्या. पण इकडे अवी मात्र लावूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसला. गेल्यात त्या. कशी वाटली? आवडली ना? पार्वती काकू अवी बघत असलेल्या दिशेकडे पाहत गालात हसत बोलल्या. तसा अवी गडबडून घरात निघून गेला. संध्याकाळी पायल लावूला मस्त मुंबई दर्शन करून देत होती. लावू तर सगळं बघून हरवून गेलेली. मुंबईत आल्यापासून लावूच्या नजरेत जे जे पडत होतं ते पाहून ती हरकून गेलेली. मुंबईची जीवनशैली, इथलं राहणीमान सगळं खूपच वेगळं वाटत होतं तिला. चौपाटीवर मस्त दोघींनी पाणीपुरी आणि भेळचा आस्वाद घेतला. लावूने पहिल्यांदाच इतका मोठा समुद्र पाहिला. तिला तर खूपच मस्त वाटत होतं. एखाद्या लहान मुलीसारखी काहीशी हुरळून गेली होती ती. दोघीजणी खूप फिरल्या. मग एका मॉलजवळ येऊन उभ्या राहिल्या. जायचं आत? पायल बोलते. लावू बोलते. दोघी आत गेल्या. पायल, मला काही नाही घ्यायचं, तुझ्यासाठी मी आत आले. मी नाही म्हटलं असतं आत यायला तर तू रागवली असती, म्हणून लावू म्हणाली. तुला बघायला आवडत नाही का हे सगळं? पायलने विचारलं तिला. आवडतं, छान आहे सगळं, पण मला काही घ्यायचं नाही. आपण काही न घेता नुसतं पाहतोय ते पाहून लोक काय विचार करतील आपल्याविषयी? काही का करेनात? आपण काही न घेतल्यामुळे लोक आपल्याला बाहेर काढणार आहेत का? पायल लावूचा हात पकडून तिला मॉलमधील सेकंड फ्लोअरला घेऊन गेली आणि त्याच मॉलच्या सेकंड फ्लोअरवर रुद्रची फॉरेन क्लायंटसोबत महत्त्वाची डील चालू होती. महत्त्वाचं म्हणजे तो मॉलच रुद्र किर्लोस्करचा होता. त्या आलिशान केबिनमधून बाहेरचा
संपूर्ण मॉलचा पॅसेज त्याला स्पष्ट दिसत होता. रुद्र त्याच्या फॉरेन क्लायंटसोबत कोणत्या तरी महत्त्वाच्या मुद्द्यावर डिस्कस करत होता आणि इकडे लाऊ त्याच फ्लोअरवरील शॉपिंग एरियामध्ये पायलसोबत खूप उत्सुकतेने ड्रेस बघत होती. बरं ऐक ना लाऊ, मी ते तिकडून गेम झोनचं कार्ड घेऊन येते, तोपर्यंत तू ड्रेस बघ. नाही, मी पण येते, चल. अगं हो हो, मला माहिती आहे तुला ड्रेस घ्यायचे नाहीत ते. फक्त बघ, खरेदी करण्यासाठी पुन्हा येऊ केव्हा तरी घ्यायला, पायल तिला डोळा मारत म्हणाली. यावर दोघीजणी एकमेकींकडे पाहून गोड हसल्या. आता लाऊ खूपच कौतुकाने तिथे असलेले सर्व ड्रेस बघत होती. पण फक्त ती बघतच होती, कारण ड्रेसवरील प्राईस पाहून ती तर घेणारच नव्हती. तेवढे पैसे तिच्याजवळ नव्हते. ती फक्त दुरूनच पाहत होती. प्रत्येक मुलीप्रमाणे ते घ्यावंसं वाटत होतं तिला, पण तिला स्वतःची परिस्थिती ठाऊक होती. म्हणून त्या इच्छा मनात दाबून फक्त बघायचं काम करत होती. रुद्र बराच वेळेपासून समोर सुरू असलेलं प्रेझेंटेशन ऐकत होता, पण आता त्याला कंटाळा आलेला. तो पटकन चेअरवरून उठला. तो उठला तसे सगळेच पटापट उठले. त्याच्या क्लायंटला वाटलं की नक्कीच काहीतरी गडबड झाली वाटतं, पण त्याने सगळ्यांना हातानेच बसण्याचा इशारा केला आणि पुन्हा प्रेझेंटेशन कंटिन्यू करण्याचा इशारा केला. तसे सर्व निश्चिंत झाले. तो सिगारेट पेटवून समोर काचेच्या भिंतीजवळ जाऊन उभा राहिला, तरी प्रेझेंटेशन तो ऐकत होता. मॉलमधील सेकंड फ्लोअरवरील संपूर्ण पॅसेज त्याच्या सहज नजरेस येत होता. पण तो अगदी सिरियसपणे ते प्रेझेंटेशन ऐकण्यात मग्न होता. काहीच वेळ गेला आणि त्याची नजर समोरच्या शॉपिंग सेक्शनमध्ये गेली. त्या समोरच्या मुलीचं नीट निरीक्षण करायला त्याने सुरुवात केली. एक साधासा पंजाबी ड्रेस घातलेली ती मुलगी ड्रेस बघण्यात गुंग होती. पण का कोण जाणे त्याच्या हृदयात चलबिचल चालू झाली. पाठमोरी उभी असलेली ती मुलगी, तिचे लांबसडक काळेभोर केस तिच्या पाठीवर रुळले होते. जबरदस्त आकर्षक दिसत होती ती. पण आता त्याला तिला समोरून बघण्याचा मोह आवरेना. त्याचा सिक्स सेन्स त्याला ओरडून ओरडून सांगत होता की तीच आहे ती, जिची तू वाट पाहतोयस, जिला तू शोधतोयस. मीटिंग सुरू असतानाच तो तडक केबिन बाहेर पडला. मीटिंगमधले लोक घाबरून उभे राहिले. न सांगता रुद्र सरळ निघून गेलेला. पण त्यांना कोण सांगणार होतं? तो मालक होता त्याच्या मर्जीचा. दुसऱ्या कोणाचा विचार त्याने कधी केला नव्हता आणि करणार सुद्धा नव्हता. बाहेर येऊन तो त्या शॉपिंग सेक्शनकडे अगदी कासावीस होऊन पाहू लागला. फक्त एकदा आता ती परत दिसावी या आशेवर तो भिरभिरत्या नजरेने तिला शोधू लागला. पण ती आता त्याला तिथे दिसत नव्हती. इकडे लाऊच्या मनात एक स्काय ब्लू कलरचा ड्रेस खूप जास्त भरलेला. तोच ड्रेस ती उलटापालटा करून बघत होती. तो ड्रेस अंगावर लावून कसा दिसतोय ते पाहण्यासाठी ती तिथून बाजूला असलेल्या आरशासमोर येऊन उभी राहिलेली. पण तिला कुठे माहीत होतं की दोन डोळे तिच्याकडे टकमक पाहत होते. तिला पाहण्यासाठी ते डोळे किती कासावीस झालेले. रुद्रच्या आजूबाजूला त्याचे बॉडीगार्ड लगेच येऊन उभे राहिले. रुद्र ब्लॅक कलरच्या ब्लेझरमध्ये अतिशय आकर्षक दिसत होता. मदनाचा पुतळा. येणारे जाणारे लोक कुतूहलाने त्याच्याकडे पाहत होते, पण त्याला इतरांशी काही देणं घेणं नव्हतं. तो फक्त तिलाच पाहण्यात हरवलेला. साध्याशा पंजाबी ड्रेसमधील क्यूट लाऊ त्याच्या नजरेस पडली. त्याचं हृदय बाहेर येणं बाकी होतं. आता तिचं त्याचं किती जन्माचं नातं असावं अशी ओढ लागलेली त्याला तिचे ते काळेभोर मीनाक्षी नेत्र पाहून रुद्रची विकेट पडलेली. आता लगेचच जाऊन तिला मिठीत घट्ट आवळून घ्यावं आणि रागून विचारावं की कुठे गेली होतीस तू मला अशी सोडून. पण ते शक्य नव्हतं. दुरूनच तिला मन भरून पाहून त्याच्या डोळ्यात साठवून घेत होता तो लाऊला. तो ड्रेस अंगावर लावून बघितला तिने. तिच्यावर खरंच खूप चांगला दिसत होता ड्रेस. स्काय ब्लू कलरचा ड्रेस होता तो. पण तिने मागच्या बाजूला त्याची प्राईस पाहिली आणि तिने तो लगेच ठेवला. 20,000? बापरे, ती मनात बोलली. इकडे तो तिची प्रत्येक हालचाल टिपत होता. खरंच तो ड्रेस कमालीचा सुंदर दिसत होता तिच्यावर. पण तिने तो पुन्हा ठेवला म्हणून रुद्रच्या कपाळावर आठ्या पडलेला. बाहेर येऊन ती आता आजूबाजूला पायलला पाहू लागलेली. तो तिच्या मागे आलेला. तिची नजर कोणाला तरी शोधत आहे ते पाहून तो थोडं रागाने हळू आवाजात म्हटला, कोणाला अशी बघते ही? कोणत्या मुलाला तर ती पाहत नसेल ना? नाही, नसेल असं काही. तो स्वतःशीच बोलत होता. तिच्यापासून काही अंतरावर उभा होता. पायल दिसत नव्हती म्हणून ती कंटाळली. अचानक तिची नजर त्याच्यावर पडली.
आणि एक भावना मनाला स्पर्शून गेली तिच्या. तो तर तिच्याकडे एकटक पाहतच होता. दोघांच्याही नजरा एकमेकात गुंतल्या. तिचे ते काळेभोर डोळे अगदी चुंबकाप्रमाणे त्याला आकर्षित करत होते. ती पण संमोहित झाल्यासारखी अगदी एकटक त्याच्या डोळ्यांमध्ये हरवली होती. जणू ती आता त्याचीच वाट पाहत असावी अशी. तो तर आता जगाचा विसर पडावा आणि हा क्षण इथेच थांबावा असंच काहीतरी विचार करत होता. वेड लागलं होतं त्याला तिच्या नजरेचं. पण काहीच वेळ गेला तशी ती भानावर आली. आपण असं त्याच्याकडे बघतोय म्हणून तिला ऑकवर्ड वाटू लागलं. तिने पटकन तिची नजर फिरवली आणि वळून त्याला पाठमोरी उभी राहिली. पण त्याला वळून पुन्हा बघण्याचा मोह तिला आवरेना असं झालेलं हे मात्र खरं. तसं तिला तिच्याच विचारांवर राग येऊ लागला. उगाच मन बावरलं होतं त्याच्या नजरेने. मनात कारंजे उडाल्यासारखं. इकडे मात्र रुद्रला तिचा खूपच राग आला होता. असं कसं या रुद्राला तिने इग्नोर केलं? तिने अशी कशी नजर फिरवली तिची? त्याला भलताच राग आलेला आणि काहीही विचार न करता तिच्याकडे जायला निघाला तो. काही अंतरावर गेला तर एक मुलगी तिच्या जवळ येऊन उभी राहिली. तसा तो थांबला. उतावळेपणा करून चालणार नव्हता. लाऊ सॉरी, खूप वाट बघितलीस का? पायल तिच्या जवळ येऊन उभी राहत म्हणाली तिला. फॉरेन क्लायंटला मॅनेज करून शिवा रुद्र होता तिकडे आला आणि समोरचं दृश्य पाहून जाग्यावरच थांबला. कुठे कुठे नव्हतं शोधलं शिवाने तिला. ती आता काहीच अंतरावर उभी होती, रुद्रच्या अगदी समोर. चल लावू, खूपच गर्दी आहे ग, म्हणून ते कार्ड नाही मिळालं आपल्याला. घरी जायला उशीर होईल, निघूया आपण. चल निघूया, लावू बोलली. जायला निघाली पण जाताना तिरक्या नजरेने तिने एकदा रुद्रकडे बघितलं आणि निघून गेली. तिचे ते चोरटे एक्सप्रेशन बघून रुद्र गालात हसला, अगदी कोणाला कळणार नाही असं. आणि तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ती नजरेआड होईपर्यंत बघत बसला. पण आता ती अशी नजरेला दिसून त्याला अजूनच तिच्या प्रेमात पाडून गेली होती. आता बस कोण होती ती, कुठून आले हे माहीत करणं जास्त अवघड जाणार नव्हतं त्याच्यासाठी. बॉस, शिवा त्याला आवाज देतो. शिवा, तू पाहिलंस तिला? हो बॉस. शिवाच्या डोक्यावरचं टेन्शन दूर होणार म्हणून तो जास्तच खुश होता. आज रुद्रच्या चेहऱ्यावर आनंद आणि आवाजात खूपच जास्त उत्सुकता जाणवत होती. तो लगेचच बोलला, जा आणि फॉलो कर तिला. तिच्या प्रत्येक मूव्हमेंटची इन्फॉर्मेशन हवी मला. गो. रुद्रने अगदी हळू आवाजात शिवाला ऑर्डर दिली आणि तो निघून गेला. पायल आणि लाऊ घरी निघालेल्या. त्यांच्या न कळत त्यांच्या मार्गावर एक कार त्यांचा पाठलाग करत होती. या सगळ्यापासून त्या दोघी अजाण होत्या. इकडे शिवाने त्या दोघींना कळव्यातील एका चाळीत जाताना बघितलं. आता त्याला पुढची माहिती काढणं जास्त अवघड नव्हतं. तो खुश होतो. बॉसच्या या जाचातून मुक्त होणार होता तो. आणि गार्ड्स ते सगळेच. मागील काही दिवसांपासून रुद्रने तिच्या मागे कामाला लावलेलं सगळ्यांना. घरी आल्यावर पायल बोलली, लाऊ तुला कसं वाटलं? फिरून मजा आली ना? हो, खरंच खूप मजा आली मला. गावाकडे होती तेव्हा कधीच असं बघायला मिळालं नव्हतं. फक्त टीव्हीमध्ये पाहिलं होतं मी. पण खरंच मस्त आहे ग. लाऊ खूप खुश होऊन बोलते आणि तिला खुश बघून पायलला छान वाटलं. आलीच मी बोलून पायल रूम बाहेर गेलेली. लावण्य आता घरात एकटीच बसून होती. छोट्याशा बेडवर बसून. आता तिला त्याची आठवण झाली. तिसऱ्यांदा पाहिलं होतं तिने त्याला. कोण असेल तो, कसा पाहत होता आणि मीही कशी हरवलेली त्याच्या समुद्रासारख्या खोल डोळ्यांमध्ये. पण त्याच्या त्या तिच्यावर खिळलेल्या नजरेचा विचार करून अंगावर शहारे येत होते तिच्या. किती सुंदर होता तो, अगदी एखाद्या राजासारखा. मी का विचार करते त्याचा? पण त्या दिवशी सुद्धा रेस्टॉरंटमध्ये असाच माझ्याकडे पाहत होता तो. त्याची आणि माझी भेट फक्त एक योगायोग होता का? की आणखी काही असेल? नाही, आणखी काही नसेल. तो फक्त एक योगायोगच होता. तिचा मेंदू तिला हेच सांगत होता. तो तर कुठेतरी गहिरी छाप सोडून गेला होता त्याच्या अस्तित्वाची, जी आता तिला राहून राहून फक्त तोच दिसत होता. त्याचा विचार तिच्या डोक्यातून, आठवणीतून जात नव्हता. त्याची आजची ती जादुई नजर तिला जास्तच घायाळ करून गेलेली. पण ते प्रेम आहे की आकर्षण, यापासून ती अनभिज्ञ होती. शेवटी तिने मनातील विचार झटकले. मला आता फक्त माझ्या जॉबवर लक्ष केंद्रित करायला हवं. हे सगळं आपल्यासाठी नाहीये. हा विचार करत ती झोपेच्या अधीन झाली. आज रुद्र ऑफिसमधून लवकर घरी आला. त्याला लाऊचा पत्ता मिळालेला म्हणून तो खूप खुश होता. आता त्याला प्रत्यक्ष भेटायचं होतं तिला. पण
पण त्याला घाईसुद्धा करायची नव्हती. शिवाला आणि बाकी गार्ड्सला तिच्यावर नजर ठेवायला सांगून तो फॉरेनला त्याच्या मीटिंगसाठी निघून गेला. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.